धनश्रीचे लग्न मनोज सोबत झाले होते। मनोज पोलीस होता। धनश्री तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती। धनश्रीचे वय फक्त 19 वर्ष होते। तिला आताच लग्न करायचे नव्हते, परंतु कोणीतरी धनश्रीसाठी मनोजचे स्थळ आले। तिच्या आई वडिलांना हे स्थळ खूप आवडले। तिच्या आई वडिलांना हे स्थळ हातून घालवायचं नव्हतं। मनोजला 2 बहिणी होत्या आणि दोघींचं पण लग्न झाले होते आणि एक छोटा भाऊ आहे, तो पण अजून शिकत आहे। घर परिवार एकदम सुशील आणि संस्कारी होता आणि शिवाय मुलगा पण चांगल्या नोकरीला होता। पण धनश्रीला आताच लग्न करायचे नव्हते। तिला अजून खूप शिकायचे होते, पण तिच्या आई वडिलांनी तिला समजावले की शिक्षण तर तू लग्न झाल्यावर पण घेऊ शकते, पण धनश्रीच्या वडिलांना काही पण करून हे स्थळ हातून घालवायचं नव्हतं। म्हणून खूप समजावून त्यांनी धनश्रीला या लग्नासाठी तयार केलं। मनोजच्या परिवाराने धनश्रीच्या परिवाराकडून खूप मोठा हुंडा मागितला होता आणि धनश्रीच्या आई वडिलांनी पण त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या होत्या, कारण धनश्री त्यांची एकुलती एक मुलगी होती। शिवाय होणारा जावई चांगल्या पोस्टला होता, पोलीस विभागात कामाला होता, त्यामुळे त्यांनी आनंदाने हा विवाह करण्याचा ठरवला। या लग्नासाठी धनश्रीच्या वडिलांनी त्यांची जमीन विकली होती आणि त्यातूनच त्यांनी सगळ्या मागण्या पूर्ण केल्या होत्या। शिवाय आई वडिलांना वाटत होतं की आता जर सगळं काही मुलीला दिलं तर आपली मुलगी सासरी आनंदात सुखात राहील। परंतु माणूस असा विचार करतो असं सर्वच घडत असतं असं काही नाही। हळूहळू धनश्रीला तिच्या सासरच्या माणसांची पारख होऊ लागली। तिला समजलं होतं की तिचा नवरा मनोज फक्त त्याच्या आई वडिलांच्या आणि त्याच्या छोट्या भावाचीच काळजी करतो, त्याला धनश्रीबाबत काहीच घेणं देणं नव्हतं। मनोजचे वडील जास्त काही मोठे काम करत नव्हते, म्हणून त्यांनी भविष्यासाठी काही सुद्धा कमवून ठेवले नव्हते। धनश्रीच्या माहेरच्या स्टेटसला तिचं सासर शोभत नव्हतं, कारण धनश्री श्रीमंत माहेरून आली होती। धनश्रीच्या वडिलांनी फक्त मनोजची नोकरी पाहून तिचे लग्न मनोज सोबत करून दिले होते। तिच्या सासरच्या माणसांना खूपच आता घमंड आला होता की आमचा मुलगा किती कर्तव्यवान आहे, त्यामुळे त्याला एवढा हुंडा मिळाला आहे। मनोजला धनश्रीची काळजी नव्हती, तो तर फक्त आई वडिलांवरून आणि भाऊ बहिणींवरूनच जीव ओवाळून टाकत होता। फक्त रात्रीच्या वेळी तो धनश्री जवळ जात असायचा। धनश्रीला कोणत्या वस्तूची गरज असेल तेव्हा ती तिच्या नवऱ्याला मनोजला पैसे मागत असायची, परंतु मनोज तिला म्हणायचा की तुला पैसे पाहिजे असतील तर आईला मागत जा, परंतु तिची सासू तिला पैसे देत नव्हती। धनश्रीची छोटी इच्छा सुद्धा मनोज पूर्ण करू शकत नव्हता। शिवाय आपल्या आई वडिलांना खुश करण्यासाठी कधी कधी तो धनश्रीवर ओरडत आणि हात उचलत पण असायचा। धनश्री शांतपणाने हे सगळं सहन करत होती। धनश्रीच्या दोन्ही पण नंदा जेव्हा माहेरी येत होत्या तेव्हा त्या मनोजकडून खूप सारी शॉपिंग करून घेत असायच्या आणि मनोज पण आनंदाने त्यांना खरेदी करून देत होता। पण लग्न झाल्यापासून मनोजने कधी धनश्रीसाठी एक ओढणी पण खरेदी करून आणली नाही। सासू सासरे धनश्रीला म्हणत होते की तू तर पहिल्यापासूनच श्रीमंत घराण्यात राहिली आहे, तर मग तुला आता कोणत्या गोष्टीची कमी असेल असा मला वाटत नाही। एके दिवशी धनश्रीच्या दोन्ही पण नंदा माहेरी आल्या होत्या तेव्हा धनश्री झोपली होती, कारण का तिला आज जरा ताप आला होता। संध्याकाळी जेव्हा मनोज घरी आला तेव्हा दोन्ही बहिणींनी आणि आईने मिळून धनश्रीबद्दल असं काही त्याला सांगितलं की त्याला खूप राग आला। त्या म्हणाल्या की आम्ही आलो आहे म्हणून वहिनी मुद्दाम झोपी गेली आहे। मनोजने खूप मारल्यामुळे धनश्री रागाने माहेरी निघून गेली। शिवाय मनोज पोलिसात होता म्हणून त्याला काही जास्त फरक पडत नव्हता। त्याने लगेचच धनश्रीच्या वडिलांना फोन केला आणि म्हणाला की चुकून सुद्धा माझ्याबद्दल पोलिसांमध्ये रिपोर्ट लिहिण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर अशा केसमध्ये फसवीन ना, आयुष्यभर तुम्ही जेलमध्ये सडून राहाल। धनश्रीच्या वडिलांनी पोलिसांमध्ये मनोजबद्दल रिपोर्ट लिहिण्याचा खूप प्रयत्न केला,
परंतु काहीच उपयोग झाला नाही. एक दिवस मनोजने धनश्रीला फोन केला आणि म्हणाला की तुला तर माहित आहे की मी पोलीसमध्ये आहे, त्यामुळे कोणीच माझं काही बिघडू शकत नाही. आणि तुला असं वाटत असेल ना की माझ्यापासून लांब निघून जावं, परंतु असं होऊ शकत नाही. मी तुला काहीही करून देणार नाही. त्यामुळे तुझं भलं हे आहे की शांतपणाने सासरी निघून ये आणि घरदार सांभाळ. जर तू नाही आली तर मी तुझ्या परिवाराला पण सोडणार नाही. आपल्या परिवाराचं नाव ऐकल्यावर धनश्री घाबरली आणि तिने सासरी जाण्याचा निर्णय घेतला. तिचा नवरा कोणत्या बुद्धीचा आहे हे तिला आता कळालं होतं. धनश्रीच्या वडिलांना आता पश्चाताप होत होता की चांगली नोकरी बघून मुलीचे लवकर लग्न करून दिले, पण मुलीला तर कोणतं सुख भेटत नाही. धनश्रीचे वडील तिला म्हणाले, बाळा तू नको जाऊस, मी तुझा घटस्फोट करून देतो, त्यानंतर मी तुझं चांगल्या परिवारात लग्न करून देतो. धनश्री तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा जाऊ द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे माझ्या नशिबात लिहिलं होतं आणि ते घडत आहे. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, जे होईल ते होईल. आता असं म्हणून धनश्री सासरी निघून गेली. आता इकडे वरचेवर मनोज खूपच अहंकारी बनला होता, कारण त्याला गर्व झाला होता की माझ्या धमक्यांना भिवून धनश्री माघारी आली. आता घरात धनश्रीला कोणच व्यवस्थित बोलत नव्हते. सगळे काही तिला नोकरानी समजत होते. मनोज तर तिला छोट्या छोट्या गोष्टीवरून मारत असायचा, टोमणे देत असायचा आणि शिव्या पण देत असायचा. सासू सासरे, लग्न झालेल्या नंदा, दीर आणि मनोज हे सगळे आनंदाने जीवन जगत होते. कधी कधी तर धनश्रीला वाटत होतं की आत्महत्या करावी, कारण तिच्याकडे जगण्यासारखं काही उरलं नव्हतं. कोणत्याही परिस्थितीत तिचा नवरा तिला कुठे जाऊन देणार नाही हे तिला चांगलं माहीत होतं. बघता बघता धनश्रीच्या लग्नाला 2 वर्ष झाले. ते सगळे अजून पण भाड्याच्या घरातच राहत होते, कारण मनोजच्या वडिलांची नोकरी छोटीशी होती आणि त्या नोकरीत नवीन घर घेणे त्यांना जमलं नाही. आता मनोज नवीन घर घेण्याचा विचार करत होता. मनोज पोलिसामध्ये कामाला होता, म्हणून रिश्वत घेऊन तो कामे करत होता, त्यामुळे त्याला चांगले पैसे भेटत होते. कमी वर्षातच मनोजने खूप पैसे साठवले होते. कमीत कमी 1 करोड रुपयाचं त्याने नवीन घर खरेदी केलं. त्याचे वडील पण त्याला काही चांगले सांगत नव्हते. आता मनोजला कळाले होते की घर जर त्याने त्याच्या नावावर खरेदी केलं तर तो फसू शकतो, त्यामुळे त्याने आई वडिलांच्या नावावर घर खरेदी करण्याचा विचार केला. धनश्री त्याची बायको असून पण तो तिच्या नावाने घर खरेदी करू शकत नव्हता, कारण तो धनश्रीला कोणतीच किंमत देत नव्हता. मनोजच्या दोन्ही पण बहिणी खुश झाले की भावानी वडिलांच्या नावावर घर खरेदी केलं, कारण वडिलांच्या नावावर घर खरेदी केल्यामुळे त्यामध्ये त्यांचा पण वाटा येऊ शकतो. धनश्री आतल्या आत घुटत होती. तिला माहित होतं की असंच जर चालू राहिलं तर ती लवकरच मरून जात असते. इकडे तिचे आई वडील पण तिच्यासाठी रोज रडत होते. जवळ पैसे असून पण ते आपल्या मुलीची मदत करू शकत नव्हते. एके दिवशी रात्रीच्या वेळी मनोज घरी येत होता, परंतु येताना त्याने भरपूर दारू प्यायली होती, म्हणून त्याचा एक भयानक ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्याचे मरण झाले. कोणालाच विश्वास बसत नव्हता की मनोज आता या दुनियेत नाही. पूर्ण घरात हंगामा सुरू झाला. सगळे खूप रडू लागले, कारण या परिवारातील सगळेच मनोजवर डिपेंड होते. धनश्रीला तर याच्यावर विश्वासच बसत नव्हता की अचानक हे काय होऊन बसलं. धनश्रीला जास्त काही दुःख झालं नाही, कारण या 2-3 वर्षात तिच्या नवऱ्याने तिला एवढ्या नरक यातना दिल्या होत्या की त्यामुळे तिचं हृदय पण दगड झालं होतं. त्याने कधीच नवरा म्हणून तिची काळजी घेतली नव्हती. या 2-3 वर्षात मनोजने फक्त तिच्याकडून फायदा घेतला होता. तो तिला एकांतात जनावरासारखा तिच्यासोबत वागत असायचा. तिला मारायचा, शिवे द्यायचा, टोमणे द्यायचा. असे भयानक किस्से तिच्या डोळ्यासमोर येऊन उभे राहिले. पण कसला जरी असला तरी आपला नवरा होता म्हणून कुठे ना कुठे तिला दुःख वाटू लागलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. थोड्या वेळाने धनश्रीच्या माहेरचे पण आले.
पोलीस मनोजची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले होते. त्याच्या परिवारातील पण सगळे हॉस्पिटलमध्ये होते. घरी फक्त धनश्री आणि तिचे आई वडील होते. धनश्रीच्या आई वडिलांना तिच्या भविष्यासाठी काळजी वाटू लागली. बघता बघता सकाळ झाली, परंतु अजून कोणीच हॉस्पिटलमधून घरी आले नव्हते. या 2-3 वर्षात धनश्रीचं हृदय एकदम कठोर बनलं होतं. त्यामुळे ती मनाने नाही तर डोक्याने विचार करायला लागली होती. अचानक तिच्या डोक्यात काहीतरी विचार आले आणि ती तिच्या वडिलांना म्हणाली की बाबा, माझ्यासोबत चला, मला एक काम आहे. धनश्रीने लवकरात लवकर तिचे सगळे डॉक्युमेंट्स घेतले आणि तिच्या बाबांसोबत कुठेतरी निघाली. धनश्री थोड्याच वेळात ज्यांच्याकडून घर खरेदी केलं होतं त्यांच्याकडे गेली, कारण आज त्या घराची रजिस्ट्री होणार होती. त्या घर मालकाला माहीत नव्हतं की मोहितने घर त्याच्या आई वडिलांच्या नावावर घेणार होता. धनश्री त्या घर मालकाला म्हणाली की आज घर रजिस्टर होणार होतं ना. तो घर मालक म्हणाला की हो, आजच रजिस्टर होणार आहे घर. त्या घर मालकाने सगळे कागदपत्रे पाहिले आणि त्याला कळाले की मनोज त्याच्या बायकोच्या नावावर घर घेणार आहे. मनोजने त्या घराचे सगळे पैसे आधीच दिले होते. धनश्री लगेच कोर्टमध्ये गेली आणि ते घर ती तिच्या नावावर रजिस्टर करून घेते आणि लगेचच ती त्या घराचे पेपर घेऊन घरी येते. दुपारपर्यंत मनोजच्या घरचे मनोजची बॉडी घेऊन आले होते. मनोजचे अंतिम संस्कार झाल्यावर घरातल्या माणसांनी धनश्रीवर अत्याचार करायला सुरुवात केली. सासू म्हणाली की डायन, माझ्या मुलाला तर तू खाऊन घेतलंस, आता इथे कशाला राहिली आहेस? तुला तर मी इथे 1 मिनिट पण ठेवणार नाही. माझाच मुलगा जिवंत नाही तर तुला इथे ठेवून काहीच उपयोग नाही, असं म्हणून सासू तिच्या केसांना धरून ओढू लागली. धनश्रीने हिंमत एकवटली आणि सासूला धक्का देत म्हणाली की बास करा, खूप सहन केलं मी तुमचं. तुमच्या त्या कुकर्मी मुलाने माझ्यावर खूप अत्याचार केले, त्याच्यामुळे माझं पूर्ण आयुष्य खराब झालं. आता त्याचं भूत येऊन पण माझी मदत करणार नाही. सासरे म्हणाले की धनश्री, नवऱ्याबद्दल असं वाईट बोलताना तुला लाज वाटत नाही का? सासऱ्यांचं बोलणं ऐकून धनश्री हसू लागली आणि म्हणाली की पती पत्नीचं नातं काय असतं हे कदाचित तुमच्या मुलाला माहीत नव्हतं, म्हणून तर तो माझ्यासोबत एखाद्या राक्षसाप्रमाणे वागत होता. आणि जर तो राक्षसच आता जिवंत राहिला नाही तर त्याच्या परिवारासोबत पण माझा काही संबंध नाही. धनश्रीच्या दोन्ही पण नंदा म्हणाल्या की ठीक आहे, मग आमच्यासोबत तुझा काही संबंध नाही तर मग इथे कशाला थांबली आहेस? आताच्या आता या घरातून निघून जा. धनश्री हसत तिच्या नंदांना म्हणाली की या घरातून मी जाणार नाही, तर या घरातून आता तुम्ही सगळे जाणार आहात. हे घर माझ्या नवऱ्याने विकत घेतलं होतं आणि हे घर आता माझं झालं आहे. मरता मरता एक चांगलं पुण्य करून गेला आहे तुमचा मुलगा. सासऱ्यांनी लगेचच घर मालकाला फोन केला आणि सांगितले की घर रजिस्टर तर आमच्या नावावर होणार होते, तर मग ते कधी करायचे आहे? घर मालक म्हणाला की हे काय बोलत आहात? तुमचं घर रजिस्टर तुमच्या सुनेच्या नावावर झालं आहे. हे सगळं ऐकून सासऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घरातल्या सासरच्या माणसांची हालत पाहून धनश्रीला हसू आली. ती म्हणाली की आता हे घर माझं आहे आणि या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार याचा निर्णय फक्त मी घेणार आहे. लवकरात लवकर तुम्ही या घरातून निघून जावा, नाही तर मी हाकलून या घरातून तुम्हा सगळ्यांना बाहेर काढेन. त्यानंतर धनश्री सासूला म्हणाली की माझ्या नवऱ्याची जी नोकरी आहे त्या नोकरीवर तुमच्या बारक्या मुलाला लावण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण का ती नोकरी फक्त माझी आहे आणि मी तिथे जॉईन होणार आहे. मनोजचे आई वडील म्हणाले की धनश्री असे कसे तू करू शकतीस? आम्ही तर तुझ्या नवऱ्याचे आई वडील आहोत. धनश्री म्हणाली की जेव्हा नवरा जिवंत होता तेव्हा पण नवऱ्याने सुखाने राहून दिलं नाही आणि तुम्ही पण मला सुखाने राहून दिलं नाही. आता नवरा जिवंत नाही म्हणल्यावर तुम्हाला ठेवून काय मी तुमचा खार घालू का?
तुम्हाला 1 आठवड्याची मुदत देत आहे. 1 आठवड्यात तुम्ही तुमच्या राहण्याची सोय करा, असं म्हणून धनश्री खोलीमध्ये जाते आणि दरवाजा आतून बंद करून मोकळा श्वास घेऊ लागली. आज 2-3 वर्षानंतर धनश्रीला बिनधास्त झोप लागली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.